खानपे संघाचा 12वा येत आहेत. वेलकम, स्वागत आहे आपलं. नक्की जितेंद्र एक चेहरा आम्हाला ओळखतोय, बघूया स्ट्राईकला देखील विनोद आणि जितेंद्र ही जोडी सलामीला आलेली आहे. बघा पहिल्या 3 ओव्हरसाठी आपल्याला 15 मिनिटं आहेत. बावळे संघ लक्ष असू द्या. अध्यक्ष साहेब स्वतः इथे बसलेले आहेत. फक्त तुम्हाला 15 मिनिटं, त्यापेक्षा 2 मिनिटं देऊ. 18वा मिनिट लागला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. अश्वदादा पाटील आपलं देखील स्वागत आहे. साई कृपा डुंगे विपक्ष तुफान पिंपलास पुढील सामना असेल, तयार राहायचं आहे. साई कृपा डुंगे संघ आपली रिपोर्टिंग करा. पिंपलास संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. विनोदजी भगत, जितू पाटील, चेंडूचा अगदी पिछा केला होता विनोदनं. नक्कीच चांगला चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय. एका धावीने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. इष्टरक्षक आपण मनोज याला पाहतोय, चांगला क्रिकेटर राहिलाय मनोज देखील. भावाले गावासाठी आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. खूप फाईन खेळले होते जितेंद्र पाटील. चांगला चौकार आला. अगदी दुसऱ्या चेंडूवर स्वतःचा अकाउंट 4 धावीने ओपन केलाय. संघाचे टोटल 5. जितेंद्र पाटील गेले 2 दिवस अगदी दोन्ही मैदानातून या मैदानाची चांगली खेळपट्टीचा अंदाज त्यांनी घेतला असावा. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलेलं आहे. विनोदजी भगत, जितू पाटील, राकेश पाटील, ऑल टीम आपलं सहर्ष स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये आपण विनोद भगत नाणेफेकीला तयार राहायचंय. पिंपलास संघ इथे उपस्थित आहे. इथे हा फटका अगदी समोर ठेवलाय, बघूया. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू थांबत नाहीये. 2 चेंडूमध्ये ठोकलेत, 2 चौकार जितेंद्र पाटीलनं. धावसंख्या 9. की आज गावदेवी भादवड संघ पहिल्या सामन्यातून कुठेतरी अडचणीमध्ये सापडलं असं वाटत होतं, मात्र मच्छिंद्र म्हात्रेंनी काय विजय संपादन करून दिलाय. शैलेश म्हात्रेंना जरूर चांगली फलंदाजी केली, मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला असेल तो मच्छिंद्र म्हात्रेनं. चांगला चेंडू होता. इष्टरक्षक बीट झालेत. मनोज एक धाव इथे बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 10. वेलकम के.पी. पाटील, जरीमरी आलिमगर, मास्टर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर के.पी. पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत अध्यक्ष चषकामध्ये. आज जितेंद्र पाटील आणि विनोद खऱ्या अर्थानं विजयस्फोट खानपे संघासाठी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 17. नक्कीच विजेंद्र पाटील खुश असतील, कारण की वय वर्ष 45च्या खेळाडू अपेक्षेपेक्षा जास्त धावा त्यांनी बनवल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. सुरुवात चांगली आहे.
भादवड संघ आणि पिसे संघ आपण देखील कुठे जायचं नाहीये. यानंतरचा आपण तुफान पिंपल्स आणि साई कृपा ढुंगे हा सामना पाहणार आहोत. विजय केने, नक्कीच यशवंत केने साहेबांचा संघ आपण पाहतोय. हनुमान भावाले समोरचा संघ देखील तितक्यात ताकदीचा आहे. विजय स्पोर्ट खानपे, विनोद आणि जितेंद्र खेळतात 8 वर, विनोद देखील 8 वर. दोन्ही फलंदाजांनी 3-3 चेंडू खेळले आहेत. जितेंद्रनं 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 डॉट, विनोदनं 3 चेंडूमध्ये 1 सिंगल 1 चौकार 1 तिहेरी. धावा झाले 17. धावा. गोलंदाज विजय केने, बावाळे संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून विजय केनेची ओळख. इथे चेंडू लागते थेट आमच्या समोरच्या कक्षेसमोर उचलून फेकलाय. तिसरीसाठी देखील विनोदचा प्रयत्न चांगला आहे. तिसरी पूर्ण, चौथीसाठी देखील आलेत. आणि काय जितेंद्र पाटीलची फिटनेस पहा, क्या बात आहे. खेळाडू मध्ये टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामधून येतोय. नक्कीच त्यांच्या सहकार्य 4 हवेत. सिंगल डबल नको, टिबल नको, चौकार पाहिजे. क्या बात आहे. 21 धावा लागल्यात 7 चेंडू मध्ये. प्रत्येक चेंडू गणित आपण जर धावांचा विचार केला तर 3 धावा आलेत प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार आले होते. इथे अगदी सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटवर घेतात बरोबर विनोद. मात्र इथे एक नवीन प्रयोग केला होता, त्यामध्ये मात्र ते अप्रिशिएट ठरले. डॉट बॉल. विजय केने, मनोज केने, यशवंत केने साहेब देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. शॉट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. इथे फटका उडवला, इनसाइड आउट आहे. चेंडू हवेमध्ये सेफ लँड होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी आता फलंदाज बाद होतील जितेंद्र पाटील. नक्कीच मिलिंद एक चांगला फलंदाज आहे विजय स्पोर्ट खानपे संघाचा. आता दोन्ही फलंदाज जे नौके आहेत खेळपट्टीवर, दोघांनाही खातं खोलायचं आहे. बाद होण्यापूर्वी विनोदनं
धावांचं योगदान दिलं. 14 जितेंद्रनं धावा बनवल्यात. अपील पंच सहमत नाही आहेत. मनोज केनीनं ठाऊक होतं फलंदाज सेफ आहेत. चांगली वापशी केलेली आहे. विजय केनीनं आता कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. शेवटचा चेंडू शेष असावा या षटकातील. धावा बनल्यात 24. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17. इथे बॅटची कडा लागून चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला. 2 धावा इथे पूर्ण करताना मिलिंद. 2 धावीने संघाची टोटल 2 बाद 26 धावा. 13ची सरासरी आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 17 आल्या, मात्र त्यानंतर विजय केनीनं धावांवर अंकुश लावलेला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. विजेंद्र पाटील आणि मिलिंद या जोडीवर भरपूर निर्भर आहे, कारण की सलामीवीरांनी 23 धावांची भागीदारी 9 चेंडूमध्ये चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाले आहेत. आज प्रकाश तरे खुश असतील. नक्कीच आज सलामीवीरांनी सुरुवात केलेली आहे. बघूया शेवटचे 2 ओव्हर कुठल्या संघाच्या बाजूने राहतील. गोलंदाज नरेश. जहानमान भावाळे संघ देखील खूप जुना जाणता खेळाडू आहे. इथे झेलची शक्यता. चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू आले ऑफ साईड मध्ये आणि ते विजेंद्र पाटील बॅक टू दी डगआउट. कधी कधी जास्त सावधगिरीनं खेळलेला फटका आपल्या अंगाशी येतोय. याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं विजेंद्र पाटील यांच्या बाबतीत. मोहनदास पाटील. नरेशनं पहिल्याच चेंडूवर मोठी सफलता प्राप्त केलेली आहे. ते चेंडूला अगदी सरळ केल्यात. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. एक सोपा झेल ड्रॉप होतोय. श्रीकांत हे खूप जुनं नाव आहे. साधा सोपा झेल होता. झेल कठीण नव्हता. धावसंख्या 27. इथे हा फटका उडवला विनोदनं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. इथे देखील झेल ड्रॉप. नक्कीच विजय केनीनं सांगितले की इथूनच आम्ही सरावाला सुरुवात करतोय, सराव नाही आहे आणि ते दिसतंय. वेलकम इंद्रपाल जोशी. साई कृपा ढुंगे संघ वाईटचा इशारा आलाय. या नाणेफेकीसाठी साई कृपा ढुंगे संघ, जितू पाटील, विनोद भगत, राकेश पाटील आपण त्वरित आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानातून सुरू आहे. चांगला फटका ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. एक धाव आणि दुसरीचा मोह आवरता आला नव्हता मोहन पाटील यांना. फलंदाज बाद.
चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, ग्रामस्थ मंडळ पिंपलास आणि ग्रामपंचायत पिंपलास च्या क्रीडानगरीतून आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचा आजचा तिसरा दिवस. चेंडू लागती हलक्या हातानं कव्हर पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिलाय, जंटल पुश केलाय. फलंदाज हिट विकेट आहेत का? फलंदाज बाद झालेत. सुरेश गरज सरांची तीक्ष्ण नजर. मनोज बॅक टू द डगआउट. आपण यायचं इकडे. साई कृपा डोंगे आणि तुफान पिंपलास, वेलकम. विनोद भगत आपलं स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण यानंतर नाणेफेकी करणार आहोत. पिंपलास विपक्ष डोंगे या दोन संघादरम्यान. पप्पू मिलिंदसाठी पहिला चेंडू, स्विंग अँड मिस. मनोज केनेनं गोलंदाजी न घेता पप्पूला गोलंदाजी दिलेली आहे. नक्की चांगला निर्णय संघनायक विजय केने यांचा आणि सर्व सहकाऱ्यांचा. धावसंख्या 32, 5 बाद 32. हा चेंडू बघूया. इथे यष्टीरक्षक मनोज त्याच्या पायाला चेंडू लागून अगदी डीप थर्डमॅन शिमारेषेकडे चेंडू सरसावला होता. वाईट +2 अशा 3 धावा अतिरिक्त या चेंडूवर आलेले आहेत. धावसंख्या 35. 35 धावा, 5 चेंडू अजूनही शेष. विजय स्पोर्ट खानपे संघ प्रथम फलंदाजी करतोय. इथे चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला एका टप्प्याने चेंडूला चांगल्या पद्धतीने फील केलाय. धावसंख्या 36. 36 धावा, 4 चेंडू.
बघूया रवींद्र कशा प्रकारे खेळून काढतील. इथे फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आता नक्कीच इथे चुकी करतात. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाहीये. असं क्षेत्ररक्षण केलं तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाहीयेत. नक्कीच जिथे झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्या 40. रवींद्रनं आपला चौकाराने अकाउंट ओपन केलाय. खेळाडूंना चेंडू सीमापार गेला, विकेट चौकार मारला तर चेंडू चेक करायचा नाहीये. फक्त ती मुभा पंचांना आहे. कुठल्याही खेळाडूंना चेंडू चेक करायचा नाही मैदानामध्ये. नक्कीच आमचे जे ओमसाई पीसी संघाचे जे खेळाडू आहेत, मला वाटतं गणेश पाटील आहेत, आपण पडद्याच्या मागे बसा प्लीज मित्रांनो. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर बसा, पडद्याच्या बाहेर बसा. ओमसाई पिसे धन्यवाद. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नको. धन्यवाद. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये. गोलंदाज पप्पू एका टप्प्याने चेंडू उचलतील. शॉट मिड ऑफ वरून 2 धावा घेतलेत रवींद्रनं. संघाची टोटल 42. शेवटचे 2 चेंडू आहेत. 42 धावा. काय तेज तर्रार चेंडू आणि बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. मनोज केनेचं कौतुक करो, एका हाताने चेंडूला पकडलाय. फलंदाज बाद रवींद्र. शेवटचा चेंडू आहे. विनोद भगत आणि तुफान पिंपलास शिवाजी म्हात्रे 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. आपण साई कृपा डोंगे रिपोर्टिंग करून घ्या. साई कृपा डोंगे संघ या स्पर्धेची आणि आपल्या संघटनेची वार्षिक फी आपण जमा करायची आहे. विश्वास चांगला चेंडू, चांगला टप्पा, अगदी गती आणि दिशा चांगली पाहायला मिळाली. धावा बनवलेत 42 आणि विजयाचं लक्ष आहे जानमन भावाळे संघासमोर 43 धावांचं. 43 धावांचं लक्ष असेल. आपण जाऊया पुढील सामन्याची नाणेफेकी इथून कंप्लीट करणार आहोत. या संघाचे संघनायक आम्हाला हाऊस ऑफ आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत शिवाजी म्हात्रे. तुफान पिंपळा संघाचे संघनायक आणि आमचे प्रमुख अतिथी KP कैलास पाटील, विनोद भगत,
साई कृपा डुंगे संघाचे संघनायक वेलकम, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मी नाणेची ओळख करून देतोय. एका बाजूला आपण पाहतो अध्यक्ष चषक कुंदन पाटील साहेब आणि अरविंदजी भोईर साहेबांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भिवंडी ग्रामीणचा लोगो. भिवंडी ग्रामीण आणि अध्यक्ष चषक शिवाजी म्हात्रे. यस, भिवंडी ग्रामीणची कॉलिंग आणि अगेन्स्ट अध्यक्ष चषक आलेला आहे. के पी आपलं खूप खूप स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. विनोद भगत, नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो नक्कीच, नाणेफेकी जिंकलेली आहे, महत्त्वाची होती. आता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच चाचणी स्पर्धा खेळताय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेपासून आपण क्रिकेट हंगामाला सुरुवात करतोय. अध्यक्ष चषक क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संघामध्ये काही नवीन चेहरे आहेत. हो, एक आहे नाही, संपूर्ण आपली जुनी टीम. सराव कसा आहे संघाचा? सराव अजून आताच 2-3 दिवस झाले चालू केले. कसं वाटलं पिंपळाची क्रीडानगरी आणि अध्यक्ष चषकाचं आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे. नक्कीच पहिला सामना आपण खेळताय. समोरच्या संघाने एक सामना जिंकलेला आहे. या संघाच्या अगेन्स्ट प्रथम गोलंदाजी करताना कुठल्या गोलंदाजांना संधी द्या आणि कमीत कमी किती धावांपर्यंत रोकाल? होम ग्राउंड आहे पिंपळा संघाचा. आम्ही त्यांना 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. 40च्या आत रोखण्यासाठी आपल्या संघातील मुख्य 4 गोलंदाजी नावं आपण सांगू शकाल? जितेंद्र पाटील आहे, अंकुश आहे, राकेश आणि प्रशांत. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. शिवाजी म्हात्रे, चला हरकत नाही आहे. तर मित्रांनो, नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. नाणेफेकी जिंकून साई कृपा डुंगे संघाचे संघनायक विनोद भगतनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केली आहे तुफान पिंपळा संघाला. जाऊया आपण तत्पूर्वी ऐकूया समालोचन कक्षामधून सौरभ पाटील यांचा एक दमदार आवाज. ओव्हर टू सौरभ. थँक्यू सो मच कलराबजी केणे. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नमस्कार मंडळी. जाऊया आता क्रिकेटच्या थरांमध्ये आणि जे लक्ष 43 सरासरी 10.75ची गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल उडवलाय. झेलची शक्यता. बॉल चाललाय मागे आणि सरळ चाललाय बॉल फायनल एकच्या दिशेनं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं विजयीनं सुरुवात केली आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 12:26. पहिला बॉल, 20 मिनिटाचा कालावधी, 3 षटकांसाठी 15 मिनिटं, 43 लक्ष. आर्ग्युमेंट पंचांची तुम्ही करू नका. डिसिजन इज फायनल. पंचांचा डिसिजन फायनल असेल हे देखील लक्षात घ्या. मोठा फटका लगवायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. फ्रंटपुटला जाऊन स्टेप आउट झाले. फटका ऑन साईडला लगवायचा होता. याच्या अगोदर जर विचार केला झेल झाला असता.
हा बॉल खूप चांगला आहे. नक्कीच चांगली माहिती दिली अध्यक्ष साहेब आमच्यासोबत अरविंद जी भोईर. तिसरे पंचायत थ्रो गोलंदाजाला बाद केला जाईल आणि जर तुम्हाला काही शंका वाटली की नाही आहे तर तुम्ही अर्ज करा. नक्कीच आमचे कमिटी डिसिजन घेतील आणि तुम्हाला इथे ऑन मॅचला तुम्ही कुठल्याही प्रकारचा इश्यू आणू नका याची देखील लक्षता घ्या. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. क्रिकेटला सुसज्ज मानणारे क्रिकेटला दैवता मानणारे अध्यक्ष साहेब उपस्थित. कमी गतीचा बॉल, रनआउटची संधी निर्माण झाली पण थ्रो खराब आला आणि या बॉलवरती मिळती आहे ती एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती 4 या आकड्यावरती. लक्ष समोर 43 सरासरी जर अल्पेश पाहिली 10.75 चांगली मॅच या दोन टीममध्ये तुम्ही पाहता. विजय स्पोर्ट खानपे आणि त्यांना फाईट करते जय हनुमान भवाले या नावानं आज टीम उतरली आहे. खूप चांगली मॅच पाहायला भेटेल. ऑल दी कार्पेट बॉल साला मिड ऑन वरनं सरळ लॉंग ऑन. फिल्डर वेगानं एक केली आहे. एक पेक्षा तुम्हाला जास्त काहीच मिळणार नाही. एक या धावेनं पुढे स्कोर चाललाय. तुम्ही पाहताय धावपलकावरती 5 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित फाटवर त्यांना कुठल्या प्रकारचा फटका खेळायचा होता. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावपलकावरती तुम्ही 5 पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं. काय इकॉनॉमिक्स राहिलं कैलासचं. खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली. लेन लाईन टप्पा चुकता भेदुकता सर्वांचा भांडार असलेला हा गोलंदाज तुम्ही पाहिला ज्यानं धावा खर्च केल्या 5. हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला. फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय लॉंग ऑफचा. फिल्डिंग खूप चांगली झाली आणि या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहताय 6 या आकड्यावरती. धावपलकावरती तुम्ही पाहता मोहनदासचं हे षटक. या षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं बॉल चाललाय सरळ मिड विकेटला. फिल्डर धावतोय तुम्ही पाहताय. एक केली पूर्ण दुसरेचा प्रयत्न चालू आहे आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. धावपलकावरती तुम्ही 8 पाहता. काही बॉल शिल्लक आहेत या षटकातील. फटका इथे तुम्ही पाहताय. बॉल हवेमध्ये होता. पकडलाय झेल लॉंग ऑनला संपला
बॅट्समनचा खेळ. पहिल्या षटकाचा जर विचार केला कैलासचा त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 5 इकॉनॉमिक्स. खूप छान विकेट भेटली नसती तरी त्यामध्ये तुम्ही 2 सिंगल 3 सिंगल आल्या, 1 डबल आली आणि त्यानंतर मोहनदास आला. त्यानं पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर डबल आणि या बॉलवरती विकेट. पहिला यश प्राप्त झाला. मनोजला त्यानं बाद केलं. तर मनोजचा विचार केला 5 बॉलचा सामना करत असताना 3 धावेचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती विनोद. चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा 3रा दिवस. ऐतिहासिक हे क्रीडांगण पिंपळाचं तुम्ही पाहताय. 3 पंच आमच्या सोबत आज आहेत. स्कोरच्या भूमिकेत अल्पेशला तुम्ही पाहताय. कट झाला बॉल, सरळ चालला. फिल्डर आहे तिकडे, थर्डमॅनला फिल्डर लावण्यात आलाय आणि या बॉलवरती फक्त मिळती आहे 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती. दुपारचं हे तुम्ही पाहता तडतडतं ऊन आणि खूप चांगली मॅच. षटकातील पुढचा बॉल. फटका बाईटच्या रडार मध्ये. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे, पकडलाय झेल. संपलाय विजय केळेचा खेळ. OUT फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपला गेला. शेवटच्या बॉलवरती मोठी विकेट विजयची पाहिली. लक्ष 43 होतं. 2 षटकांचा विचार केला. धावा धावपलकावरती फक्त आणि फक्त 9. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4. गोलंदाजी खूप चांगली केली. ज्या रीतीनं कैलास करीन त्या रीतीनं मोहन दासनं सांगितलं मी देखील करू शकतो. त्यानं धावा खर्च केल्या 4. विकेट मिळवल्या महत्वाच्या. त्या मात्र 2-9 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी शिवाजी. या मनोजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. या राजू पाटील एक अष्टपैलू खेळाडू वीरतानाजी दापोडे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बघा वेळ कमी घ्या, लक्षात घ्या. 12:26 खाडपे मॅच सुरू झाली आहे. षटकातील पहिलाच बॉल. अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली. बॉल आला डॉट. मिलिंदचं हे षटक तुम्ही 3रं पाहताय. 9 धावा धावपलकावरती. 43 धावेचं लक्ष. पिंपलास गावचे उद्योजक परेश पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अप्रतिम गुड लाईन्स पूर्ण टेकअप झाला. बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. धावा हव्यात आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात कैलासनं केली. त्यानंतर मोहनदासनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मिलिंद देखील तेच करत असताना तुम्ही पाहता. खूप चांगली गोलंदाजी दर्जेदार. 43चं लक्ष बॅटिंग करत असताना उभारण्यात धावा 42. 43चं लक्ष ठेवलं. जयनुमान भावाळी समोर. गोलंदाजी दमदार झाली. हा देखील तुम्ही चेंडू पाहताय.
हा देखील खूप चांगला बॉल. इथे मात्र रनआउटची संधी. नो स्ट्राईक केला, थ्रो जर केला असता तर मात्र इथे तुम्ही पाहताय पंच बाईज ना, बाईज आणि एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती तुम्ही पाहताय 10 या आकड्यावरती. बॉल तुम्ही पाहताय बॉडी लाईनच्या बाहेर. या षटकाराच्या बरोबरीनं 16 धाव फलकावरती. 16 धाव फलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. उडवला बॉलला तुम्ही पाहता अवेमध्ये झेलची शक्यता. फिल्डर कोणताही पोहोचणार नाहीये. नोमॅस लाईन मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये धाबा. त्या 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपला 3रा आणि 3 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 पाहताय. 6 बॉल 25 ची गरज आहे विजयासाठी. बघा जी फाईन लेगला फोरलर आहे ती ग्लास आमच्या समालोचन कक्षावरती येते. सहा चेंडू आणि आता गरज आहे ती 25 धावेची. 43 लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये कैलासनं 5 धावा खर्च केल्या, मोहनदासनं धावा खर्च केल्या 4 आणि या षटकामध्ये तुम्ही धावा पाहिल्या त्या खर्च झाल्या 9 आणि आता आलाय विनोद बॉलिंग ट्रॅक वरती. 4थ्या षटकामध्ये 25 धावा होऊ शकतात. बघा वेळ कमी घ्या खांडपे. 6 चेंडू 25 ची गरज. विनोद गोलंदाज समोर देखील विनोद पहिलाच बॉल इथे तुम्ही पाहताय थांबले. बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेनं कव्हरला बीट करून सीमा पलीकडे आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धाव फलकावरती 22. समीकरण तुम्ही पाहता 5 बॉल 21 धावेची गरज. 19 बॉल मध्ये धावा आल्या 22. अजून 5 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 21. या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल खेळला लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही पाहताय एक धाव दुसरा प्रयत्न चालू होता पण नाकारलाय. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे चाललाय तुम्ही पाहताय 23 या कड्यावरती आणि 20 धावेची गरज. 4 बॉल मध्ये 20 करायच्यात. 4 चेंडू 20 धावेची अजूनही गरज आहे. फलंदाज तुम्ही पाहताय शिवाजी ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला त्याच्यामध्ये धमकाम मात्र त्याला मोठे फटके मारावे लागतील. षटकातील पुढचा बॉल फटका उडवला उंच तर गेला. मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि त्यानं झेल जमीनला दान देखील केला. या बॉलवरती धावा मिळतील त्या 2 आणि 2 स्कोर पुढे चालला 25 वरती आणि आता शिल्लक बॉल 3 मध्ये 18. 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेरच मारावे लागतील अल्पेश. 3 बॉल 18 होतील का? शिवाजी तुम्ही पाहताय
3 चेंडू 18ची गरज आहे. तिन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. बाईटचा गडा विकेट कीपर पकडलाय झेल आणि मॅच मध्ये पूर्णपणे शिवकार. आता मॅच गेली आहे विजय स्पोर्ट खारबी टीमच्या बाजूनं. बॉल शिल्लक असतील ते 2 मध्ये बनवावे लागतील 18. आता ना साहेब, आता टेन्शन चेंज काही गरज नाही. आता खानपे आणि हातवर त्याला की ना खानपे लगी लूजर लावायची डायरेक्ट. 2 बॉल 18. नरेशजी मात्रे या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. हा चेंडू डॉल्ट एका बॉलमध्ये 18. एका बॉलमध्ये 18 पूर्णपणे मॅच मध्ये शिवकार इथे तुम्ही घातलाय तो बघताय विजय स्पोर्ट खाडबी टीमच्या बाजूला. शिरकाव केलाय मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. बॉल चाल्या बॉन्डलाईच्या दिशेनं फिल्डर आहेत आणि अशा रीतीनं ही मॅच 18 धावेनं विजय केली आहे. ती मात्र विजय स्पोर्ट खाडबी टीमनं तुमचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक बॉयज टीम. जय हनुमान भावाळे. तुम्हाला देऊयात पुढच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. शुभेच्छा दिल्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनोद. तुम्हाला मी नंतर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत त्याची देखील नोंद घ्या आणि